हॅलो फ्रेंड्स, राधे राधे. आज मी बाजारात जसा मिळतो ना तसा उडीद वडा बनवणार आहे. बाजारातून आणला तर पुरत नाही आणि घरी जर केला तर बरकत जातो. अशा प्रकारे मी डाळ भिजू घातलेली आहे. त्यानंतर चटणीची तयारी केलेली आहे. खोबरं, मिरची, लसूण, आलं, थोडीशी कोथिंबीर, जिरं, चवीपुरतं मीठ आणि हे दही घातलेलं आहे. हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. कढईत तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी मोहरी, मोहरी तडतडली की थोडंसं जिरं घातलेलं आहे. थोडासा कढीपत्ता आपल्याला घालायचा आहे आणि हे मिक्स करून हे चटणीमध्ये ओतून द्यायचं आहे. चटणी आपली रेडी आहे. त्यानंतर ही डाळ भिजू घातलेली आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायची आहे. जास्त पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे चटणी हे मिश्रण आपण काढून घेतलेलं आहे डाळीचं. त्यामध्ये थोडंसं ओवा, थोडंसं जिरं, मिरची पण कट करून टाकू शकतो, पण मिरची मुलांच्या तोंडात येते त्यामुळे मग ते तिथंच खायचं थांबवतात, म्हणून थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे. आणि नुसते जरी मुलं खाल्ले तरी त्यांना चांगलं वाटतं खायला. अशाप्रमाणे तेल तापलेलं आहे माझं कढईमध्ये. हे पहा, बघू शकता. अशा प्रकारे चाळणीवर मी गोल गोल करून घेत आहे पाण्याचा हात घेऊन. आणि हे अगदी सुटसुटीत वडे होत आहेत आपले. बाजारात जसे मिळतात तसे. तुम्हाला लाल एकदम ब्राऊन हवे असतील तसे तळू शकता, थोडे कमी ब्राऊन हवे असतील तसे तळू शकता. आपल्याला जसं पाहिजे असेल तसं आपण तळू शकतो. अशा प्रकारे माझे थोडेफार तयार झालेले आहे वडे. चटणी आणि वडे लगेच तयार झालेले आहेत आपले. हे पहा, अशा प्रकारे बघू शकता. रामकृष्ण हरी.